सोम सोड. काही नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ऐक ना, मला तुला एक खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं. काय? हे बघ, किती छान दिसताय मिसेस खानविलकर. थँक्यू मिस्टर ओम खानविलकर. आता सोडा. काय झालं? शकू शेतील दार उघडे कोण बघितलं? अगं येऊ दे ना यार शकू मावशी. तू सारखं सारखं कायच भेटू यार मला. मी नाही जा. ओम काय झालं? काय नाही, कुठे काय झालं? नक्की? हा नक्की. काय झालं? काही नाही झालं. बरं मम्मी मी जाऊ? हो जा की. नक्की? जा नक्की. मी खरंच चालले. हो. हे कुठे चाललीस तू? असं निघून जातात का? काय 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 सोड ना, तू चिडला होतास ना कधीच नाही माझ्या. सोडणार आहे तुला. तूच चालली होतीस. मी नाही जाणार. कुठेच जाणार नाही. कशाला काय झालं? तुला काय वाटलं मी काय करणार आहे? काही नाही. काय कुठे जाते? थांब ना. चहा नाही, सॉरी. ताई सॉरी, मी ते चहा आणला होता. हो येस. थँक्यू. नाही, साधा चहा नाहीये तो. तुझ्या रूम मधून काल खोकण्याचा आवाज आला मला, म्हणून गवती चहा आलं. तुळस आणि वेलची घालून केलाय चहा. ओके घे जरा, घशाला बरं वाटेल. आणि तू पण घे. ताई काय गरज होती एवढ्या सगळ्याची? मी खरं तर ब्रेकफास्ट करायची थांबले होते, पण तुमचं चालू दे. तुम्ही आलात की मी करेन ब्रेकफास्ट. आणि दार नाही, तू दार कशाला लावतेस? दार आम्ही बाहेरच येत होतो. काय झालं? ताईची आठवण येते यार. म्हणजे तुला माहिती, लहानपणी आपल्याला जेव्हा लागतं तेव्हा आपण काय म्हणतो, आई ग. तसं मी ताई ग असं म्हणायचो. ताई माझ्यासाठी खूप काही होती. लहान असताना काही लागलं ना मला तरी सोल्युशन ताईकडे असायचं. शी वॉज रेडी. आम्ही भांडलो की मला असं वाटायचं की आता काय झालंय, आता पुढे काय होणार. सगळं रिकामं रिकामं वाटायचं जग. And I used to feel so bad. Oh God, I can't. So असं आहे. मग बोल तिच्याशी. तिने जे काही केलंय आतापर्यंत, ती समोर आली की मला सगळ्या गोष्टी दिसतात. आपल्या फॅमिली बरोबर जे वागली, तुझ्या आपल्या नलू मावशी, आपल्या दादांबरोबर जे वागली, ते चिन्या, आपला बिझनेस होता. आय मीन असं कोण करतं का स्वीटू? हे बघ,
मला पटतंय तुझे म्हणतोस ते, मला मान्य आहे. पण एक सांगू, तुला जर एवढं वाटतंय, तुला ही गोष्ट इतकी खातीये, इतकी त्रास देते, तर तू का नाही बोलून बघत? हे बघू, आयुष्य पुढे गेली आता. आणि मला असं वाटतं, तुला जर एवढं वाटत असेल तर तू तिला एक चान्स द्यायला काही हरकत नाही. तुला असं वाटतं ताई बदलली असेल? मला नाही सांगता येणार असं, पण पण म्हणून आपण आधीपासूनच संशय का ठेवायचा मनात? म्हणजे आपण असं म्हणूया ना की ताई खरंच बदलली असेल. Yeah, you're right. You're right, Sweetu. सात, नऊ, पाच. हॅलो, हा बोल शकू, कशी आहेस? मी छान, उत्तम. तू सांग. ओम स्वीटू ठीक आहेत ना? ते मजेत आहेत. बरं, तुझं काय ठरलं? कशाबद्दल? हे विसरलीस ना का? आता मुलांची लग्न झाली, मार्गी लागली मुलं. तू आपली कंपनी जॉईन करणार आहेस ना, त्याचं काय ठरवलं? गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. नलूचा फोन आहे. मी विचार करून कळवते हा तुला. लवकर काय ते ठरव आणि मला लवकरात लवकर कळव. ओके? हो हो, ठेवते हा फोन. सुमन जरा. अहो, शकूचा फोन आला होता. हो का? हो. स्वीटू बरी आहे ना? नाही, स्वीटू ओम सगळे बरे आहेत. ही शकू ना नोकरीबद्दल बोलत होती. मला तर काही कळतच नव्हतं काय सांगू. मी तिला म्हटलं विचार करून सांगते. गाय ती संधी चालून आली आहे. हे बघ ना, शकूताई तुला बहिणीसारखे आहेत हं? आणि तुझ्यातल्या गुणांमुळे त्या तुला नोकरी देत आहेत हे लक्षात ठेव. मी तर म्हणतो कर ही नोकरी. आणि इथे ना पैशाचा प्रश्न नाहीये, तुझ्या गुणांना वाव मिळतो ना, हे जास्त महत्वाचं आहे. हे बघ नलू, आतापर्यंत मी तुला पैसे देत होतो, त्यात तू संसार करत होतीस, काटकसर करत होतीस. पण आता तू ही नोकरी केलीस ना, तर तुझ्या हातात स्वतःचा पैसा येईल, तुला तुझ्या अपेक्षा पूर्ण करता येतील, मन मारून जगण्याची तुला गरज पडणार नाही. हे बघ, माझा विचार करू नकोस. आई ती संधी चालून आली आहे ना, त्याचं सोनं कर. माहित नाही अहो, म्हणजे बोलायला हे जितकं सोपं वाटतंय ना, करायला तेवढंच अवघड. हे बघ नलू, तू ठरवलंस ना, तर तुझ्यासाठी काही अवघड नाहीये. हे बघ, आतापर्यंत ना तू आम्हाला आधार दिलास, तर आम्ही तुला आधार देऊ. हे बघ, तू कसला विचार करू नकोस, तू कामाला लाग, मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. पण म्हणजे घरचं काम करून मग बाहेर कामाला जाणं. अगं नलू, ते बघायला सुमन आहे ना. काय ग सुमन, नलू जर नोकरीला गेली तर घरचं सगळं तू बघशील ना? हो, बघेन की. सुमनला काही लागलं ना, तर शरद आहे, चिन्हे आहे, मी आहे, आम्ही सगळं सांभाळू. बहिणी ऐका ना, तुम्ही नका ना काळजी करू. मी घरचं सगळं सांभाळेन. तुम्ही करताना तसंच सगळं करेन. तुम्ही करा ना शकूताईंबरोबर काम. आता तुम्ही सगळेच आधार देतायत तर करणार. ऐका ना, पण नक्की करू ना? हो. नलू, चल तू आवरायला घे. हा, पहिल्या दिवशी उशीर नको व्हायला. चल 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 चल. नाही, असू दे, असू दे. फोन करीन जाताना ना शकूला.
अहो अरे 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 हो 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 येते आम्ही. हा हा ए, सुमन अगं आले 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 हे बघ पिशवी आणि ही पर्स घेऊन जा. ही कशाला? पहिला दिवस आहे, असू दे ना. असू दे. हे घे, फोन घे, फोन घे. पैसे आहेत ना त्यात? आहेत आहेत. हा. हा. येते आम्ही. छान दिसतंय. चपात्या. हा देते. नलू चपात्यांचं काय ते मी बघतो, तू निघ आता. मी देते. पण निघ निघ निघ. बरं चालेल, येते हा. मी निघते हो, हो. हा. अहो तुम्ही औषध घ्या घेतो. आणि वेळेत जेवायला देते. हो, हो. काळजी घ्या. चला, हा. तू स्वतःची काळजी घे. हो 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 हो. सांभाळून जा. हा. अगं नलूला मी आपली कंपनी जॉईन करायला सांगितलं होतं. मग काय म्हणाली, झाली तयार? काय बघू होईल असं वाटतंय. झालं चांगलंच आहे. हं? हो. तुमच्या मैत्रिणी आल्यात बाहेर. अगं बाई ह्या येणार होत्या, मी विसरून गेले होते. छोटू जरा पाणी आणतेस का त्यांना? हो. आणि मी चहा टाकायला सांगते. हाय बेटू. हाय. काय झालं? काय करतेस तू? काही नाही, मावशीच्या मैत्रिणी आल्या. ओ आल्यात? हो. क्या तुम्हाला बात हवंय आहे. का? हो हवंय मला. अरे ऐक ना, आईच्या मैत्रिणी आल्यात ना. सो इट्स ओके. म्हणजे बसले असतील ना तिकडे ते सगळे. काय नाही का? तर मी काय म्हणतो, ऐक ना स्वीट, ऐक ना. काय? ऐक काय म्हणतो तू. मिसेस खानविलकर, तुम्ही खूप गोड दिसताय. तुला ऑफिसला नाही का जायचं? आलो नको. पण खरंच बरं झालं तुम्ही सगळ्याजणी आलात. ओमचं लग्न झालं कळाल्यावर आम्हाला राहतंय होय? ये ये स्वीटू ये. ही माझी सून अवनी. ओमची आणि तिची आधीपासूनच मैत्री होती, मग दोघं प्रेमात पडले. ऍक्च्युली तुमच्या कानावर आलंच असेल ना की स्वीटूचं आधी एक लग्न झालंय. हा तो मुलगा इतका काही बरा नव्हता म्हणून त्यांचा डिवोर्स झाला. पण माझी स्वीटू अजिबात खचली नाही. ओमनेही तिला आधार दिला. मीही तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिले. नंतर ओम म्हणाला की आई मला स्वीटूशीच लग्न करायचंय. मीही त्याला समजून घेतलं. मी माझ्या ओमच्या आणि स्वीटूच्या सुखापुढे बाकी कसलाही विचार केला नाही. आणि आता स्वीटू खानविलकरांची सून आहे. कौतुकच आहे बाई तुझं. बरं यू कॅरी ऑन. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. एक्सक्यूज मी. घाईतच गेली की ग? तरी अर्जंट काम असेल ग. हो पण आपल्या घरचाच बिझनेस आहे ना, मग थोडस मागे पुढे झाले तर काय हरकत आहे. अगं पण ती कंपनी इतरांसारखीच पगारी आहे. पोस्ट मोठी म्हणून पगार जास्त, पण नियमाने चालते. आता काय घरचीच कंपनी आहे, तूही घे एखादी पोस्ट. ताई नमस्कार. मला खानविलकर मॅडमना भेटायचं होतं. मॅम बिझी आहेत. ये ते सगळे तू हो पुढे. मी आले. नलू तू 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 इथे खूप वेळ थांबावं लागलं तुला? नाही 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 अगं मी त्यांना विचारतच होते तुझ्याबद्दल आणि तू आलीस. ते ना फोन करायचं राहून गेलं. मी ना म्हणजे मी नोकरी करायला तयार आहे. नलू बरं ठीक आहे, तू चल माझ्या बरोबर. सगळ्या स्टाफला पाठव. चल ये तू. हो हो चल.
अगं तू उभी का? बस ना. तुझं माहेर अंबरनाथचं ना ग? हो. तसं मी ऐकलं होतं ओम कोणाच्या तरी अंबरनाथच्या मिडल क्लास मुलीच्या प्रेमात पडलाय म्हणून. आता तू श्रीमंत घरची सून झालीयस, तेव्हा पूर्वीसारख्या गरीब घरातली मुलगी नाहीयेस तू आता, हे लक्षात ठेव. म्हणजे कसं, या घरातले एटिकेट मॅनर्स सगळे तुला आले पाहिजे. आम्ही तुझ्या सासूसारखं नोकरी वगैरे काही करत नाही, पण कशाला करायची नोकरी? टिपटॉप राहायचं, नोकरांकडून काम करून घ्यायचं, स्पाला जायचं, किटीची तयारी करायची आणि एकदम आरामशीर राहायचं. हळूहळू तूही आमच्यातली होशील बघ. सो मीट माय फ्रेंड मिसेस नलिनी साळवी, जिच्यामुळे आपली लाडवांची ऑर्डर अगदी उत्तमरित्या कंप्लीट झाली. सो आजपासून नलिनी आपल्याला जॉईन करते. गेली अनेक वर्ष ती उत्तम स्वयंपाक आणि फराळ करते आणि तिच्या ह्याच स्किलचा आपल्या कंपनीला उपयोग व्हावा म्हणून तिला मी आपली कंपनी जॉईन कर असा आग्रह केला आणि तिने फायनली माझ्या या शब्दाला मान दिला आणि आजपासून ती आपल्या कंपनीत जॉईन होते. कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. आपण बघितलंय की युजली घर आणि स्वयंपाकघर उत्तमरित्या सांभाळणाऱ्या बायका म्हणजे आपल्याला असं वाटतं त्या बाहेर वावरू शकत नाही, त्या बाहेरचं जग सांभाळू शकत नाही, पण तसं नसतं. त्या बायकांनी जर मनात आणलं ना तर त्या जग जिंकू शकतात आणि हे प्रूव्ह केलंय माझ्या या मैत्रिणींनी, मिसेस नलिनी साळवीनी. नलू तुमच्यासाठी अगदी माझ्यासारखीच आहे, म्हणजे जे जे मला येतं ते अगदी उत्तम प्रकारे हिला येतं, किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त उत्तम प्रकारे ती हे सगळं करू शकते. त्यामुळे एखाद्या पदार्थाविषयी किंवा एखाद्या ऑर्डर विषयी कधीही काही अडलं आणि मी अवेलेबल नसेल तर अगदी हक्काने तुम्ही नलूला विचारू शकता आणि तिचं डिसिजन घेऊ शकता. वन्स अगेन वेलकम. अरे हाय. लपून टाकून लग्न केलं आणि सांगितलं नाही? नो 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 नो, असं काही नाहीये. हॅलो, कशा आहात तुम्ही? गप्पा सुरू आहेत वाटतं. हाय मालविका, तू परत आलीस? कसं झालं तुझं वेकेशन? एकतर मी वेकेशनवर गेले नव्हते, मी जेलमध्ये होते गेले 6 महिने. पेपर वगैरे वाचत नाही का तुम्ही? मोठी न्यूज होती, मोठा मथळा. आणि वेकेशनवर शिकायला मिळणार नाहीत इतक्या गोष्टी मी जेलमध्ये शिकले. खरं तर म्हणूनच इतका वेळ गप्प होते, कारण जिथे आपली गरज नाही तिथे नाक खुपसायचं नाही हेही जेलमध्ये शिकवलं. पण मग तुम्ही आमच्या स्वीटूला नको नको ते शिकवायला लागलात, सांगायला लागलात, म्हणून मध्ये पडले. अजून तिला या गोष्टी माहिती नाहीये. नवी नवरी आहे, लहान मुलगी आहे, पण आम्ही आहोत तिला समजायला, समजून घ्यायला, शिकवायला आणि समजवायला सुद्धा.